नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात झाली. मी काय करते तुम्हाला रोजचं माहिती, बऱ्यापैकी कामं केल्यानंतरच मी व्हिडिओला सुरुवात करते. सकाळचा खूप गोंधळ असतोय, इकडे तिकडे कॅमेरा नाही फिरू शकत, पसारा पडलेला असतोय, काय असतोय गोंधळ. सगळं आवरून घेते, कपडे वगैरे सुकायला घालून सगळं झालं. आज लेट चालू केलं मी, आता 11 वाजलेत बघा. 11 वाजले. देवपूजा वगैरे आज लवकर झाली आणि मस्त छान व्हाईट कलरचं आपल्या जास्वंदाला फुल आलेलं. साहेबांना हार फुलं आणायला लावले, ते घेतलेत आणि काय काम आलं तिकडच गेले, आणलेच नाही हार फुलं. तर आता संध्याकाळी आज शुक्रवार आहे, तर वैभवलक्ष्मीच्या पूजेसाठी लागणार तर तेव्हा ते आता एकत्रच घेऊन येतील सगळे. लाल फुलं वगैरे लागतं. आपल्या जास्वंदाला 2 दिवस आले, काल आणि परवा, आणि आज आलं नाही. कळी आहेत पण ती उमलणार नाही, म्हणून मग विकत आणायला लागतात गुलाबाचं वगैरे. तर आज उपवास आहे. आता मी याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलं शुक्रवारचा वगैरे, मला स्मार्ट बाजारला जायचं आहे, सामान वगैरे खरेदी करायचे, म्हणून मी दळण वगैरे, गव्हाचं दळण वगैरे मी करून ठेवलं की दिसते. हे बघा, गव्हाचं दळण वगैरे असं करून ठेवलं. मग जातानी मग खाली जाताना दळण वगैरे घेऊन जाणार आणि सामान येईपर्यंत त्यांना सांगते ह्याला दळून ठेवतो. तो आपल्या जवळच खाली चक्की, आपली चक्की आहे, पण सगळ्यांना ते चक्कीमध्ये पीठ बरोबर नाही येत. मी तर बोलते कोणी ताई घेणार असेल त्याने घेऊ पण नका. अजिबात चपात्या चांगल्या नाही होती. आपल्या घरात कशा एकदम नरम चपात्या लागतात आणि सगळ्यांच्याच लागत असतील, नरमच चपात्या आवडतात. आणि चक्कीमध्ये पीठ आहे ना, वातड होती चपाती अशी. सकाळची चपाती संध्याकाळी खाऊ शकणार नाही म्हणून. आणि आज पुन्हा एक तुळशी माता लावली, दिसते का बघा. आपलं मनी प्लांट खूप मोठं झालं, भरपूर वाढलंय. आणि तुळशी माता आता एक लावली, आत्ताच मी लावूनच इकडे आलेली. आता जायचे जेवण बनवायला. सकाळचं पहिलं काय आरामात बोलून घेते तुमच्याशी, मग जेवण बनवायला लागते. तर आता काय बनवायचे, आज एकच भाजी बनवणार. माझा उपवास आहे. सकाळी दिदीचा नाश्ता झालाय, साहेबांचा झालाय. आता लाडू वगैरेच घेतात, लाडू आणि दूधच घेतात. तर नाश्ता बनवायचा असं काही टेन्शनच नसते मला. तर आता बघू काय काय बनवणं होतंय ते दाखवते तुम्हाला. पीठ वगैरे भिजून गेलेली. हे बघा, हे बघा, आज बनवायची चण्याची भाजी, चणा मसाला. चणे धुवून ठेवले, पाणी गरम करून ठेवले, भाताचा कुकर लावून ठेवला आहे. आणि ही मोडाला अशी मटकी हे करून ठेवलेली. बघू कसे मोड आलेत, आता छान आलेत मोड. बघा अशी चाळणीमध्ये घालून ठेवलेली, छान आलेत एकदम मस्त. छान असे मोड आले याला. हे आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहेत मी. पीठ वगैरे भिजून ठेवलं. साहेबांनी काल सफरचा आता थोडीशी आणली, यशला लागतात म्हणून. यश लाडू खात नाही. ऑरेंज हे सकाळी देते मी यशला. बघा चणे धुवून ठेवले, कांदा टमाटा कोथिंबीर कापून ठेवली. फ्रीजमध्ये वाटण होतं ते बाहेर काढून ठेवलं. आता इथे लसूण वगैरे काही टाकणार नाहीये. तेल गरम झाले. कांदा परतलाय, टमाटा पण परतून घेते. कोथिंबीर टाकते. थोडीशी हळद, 1 चमचाभर धना पावडर, 1 चमचाभर काश्मीरी पावडर, हे आपलं घरचं तिखट 1 चमचाभर थोडं ते टाकते. हा एव्हरेस्टचा आपला गरम मसाला आहे थोडासा, तो टाकते. 1 चमचाभर टाकला असला मी.
हे वाटण जे आहे आपलं ते काढून ठेवले थोडंसं डब्यामध्ये. किती पाहिजे तसं. आता भाजी घट्ट पातळ किती पाहिजे ती. हे चणे टाकले सगळे टाकणार आहे. थोडेसे ठेवणार आहे. चिमणी राहिलेली चालू. स्वच्छ धुवून ठेवले. मीठ मसाल्यामध्ये थोडंसं आहे तर अंदाजाने 1 चमचा भरून आणि थोडंसं वाटणाला आपल्या मीठ असतं थोडंसं. आता याच्या मी 6 शिट्ट्या करणार. चांगली शिजणार कारण अगोदर शिजून नाही घेतलेले. 6 शिट्ट्या करून घेणार आहे. 5 गॅसवर ठेवलेत. नमस्कार सर्वताईंना. श्री स्वामी समर्थ. तर आता निघालेत मी स्मार्ट बाजारला. सकाळी एकदम थोडीशी एक भाजीची रेसिपी वगैरे घेतली आणि त्यानंतर मला बिलकुल काहीच शूट घेता नाही आलं. बाकीचं काही काम होतं. 1-2 जरा फोन आलेले. त्या फोनमध्ये वेळ गेला. काय बनवलं काय नाही ते पण दाखवलं नाही नंतर. पण ठीक आहे, असू द्या. नेहमीच चालू असते त्या रेसिपी आपल्या कंटिन्यू असताच आहे. तर आता निघाले आहे. पूजा वगैरे सगळं करून घेतलं आहे. वैभवलक्ष्मीची पूजा आरती सगळं करून घेतलं आणि आता 7:45 झाले. 7:45 वाजले. चालतंय. 11 वाजेपर्यंत चालू असते बाजार. होऊन जात आहे. सगळं बनवून वगैरे पण झालं. आता फोडणीचा भात केला. सगळं खिचडी भात. सकाळची भाजी चपाती आहे म्हणून खिचडी भात केला आहे. तर दाखवते. पूजा मांडली, आरती वगैरे झाली. आणि हा ड्रेस मला साहेबांनी आता 2 ड्रेस शिवून आणलेत बघा. हा एक नवीन. मी आता याला गोलगळ्याचा शिवला आहे यावेळेला. बाकीचे कॉलरचे झाले, कुठले वेगळे वेगळे झाले. आणि एक आहे तो ठेवला आहे बेडवर. हे बघा असा घेतला आहे. ओढणी काढलेली मी त्याची. सेम आहे. मोरपिसी कलरचा भरलेला हा सेम आहे असा. तर ठीक आहे, तुम्हाला पूजा दाखवते. तर ही होती आपली पूजा. आज नॉर्मलच मांडली. जास्त फुलं वगैरे मला भेटले नाही. काही साहेबांना आणायला सांगितले, त्यांना पण नाही भेटले व्यवस्थित. जे होते ते आणले आणि झाली पूजा. आता निघते स्मार्ट बाजारला. काय तिथं शूट घेणं होतं नाही, कारण फटाफट घ्यावं लागणार. उशीर होणार आहे जाऊपर्यंत. आता ट्रॅफिक लागणार आहे. आणि कोण ताई मला विचारते कुठं आहे तर स्मार्ट बाजार तो माटुंग्याला आहे. स्टेशनच्या एकदम बाजूला आहे स्मार्ट बाजार. ज्यांना पाहिजे असलं त्यांनी जाऊ शकतात. तर चला निघते आता. पुढे काढून घेता येईल. बिस्किट वगैरे द्यायला लागतात. सगळं काही खाता नाही तर घेऊ आली. गेम तुला तिथं बघायचं गेम वेगळं.
और एक ही फोर है 325 किलो 650 रुपये हमारे मसाज सेक्शन में जो स्टेशन की साइड एक्सिट पे है और बॉडी मसाज और लेग मसाज का आनंद ले सिर्फ 99 रुपीज में। कौन थाली मसाज भी अवेलेबल है आयुर्वेदिक ऑयल और देसी घी के साथ और साथ ही साथ मेंबरशिप प्लान को पाए एक्स्ट्रा 15 दिन बिल्कुल फ्री। थैंक यू। Hello dear customers. After shopping, come to massage section located at station side exit and आणि एक केलं चला बा इकडे किती सामान द्यायचं आहे 12,505 रुपये। अच्छा एवढं हे सगळं थोडं घ्यायचं बोलले ते थोडं सामान घेणार आहे चालेल 12,505 रुपये डिस्काउंट होतं भरपूर डिस्काउंट होता सामान भरपूर झालं आहे सासूबाईला द्यायचं ना ते पण घेतलं एक्स्ट्रा चालते चला झालेच आता घेऊन आलेत बाहेर हे बघा ट्रॉली साहेबांना बोलू तसं थोडं थोडं घेणार आहे आणि ट्रॉली गच्च भरली गाडी त्या साईडने लावली इथं टॅक्सी लवकर भेटत नाही म्हणून मोठी गाडी काढलेली आपली साहेब गाडी आणता या साईडने कारण विरुद्ध साईडला गाडी लावलेली आहे तर चला आता आलेत घरी 11:15 वाजले सेल टाकल्या गाड्यात बघा बरोबर 11:15 झाले अजून उपवास सोडायचा आहे दिवसभराचा उपवास अजून सोडायचा आहे कारण सामान एवढं घेतलं खूप आता यशला तेच सांगताय की 4 गोण्या हिला पुरल्या नाही भरपूर सामान घेतलं ऑफर होत्या बऱ्यापैकी ऑफर होते आणि 12,500 रुपयामध्ये मी भरपूर सामान आणलं माझ्या अंदाजे तरी कारण प्रत्येक वेळेचा मला अंदाज असतो की किती पैशामध्ये किती सामान येत आहे तर चला असू दे आता हे सगळं मी तुम्हाला उद्या दाखवते निवांत कशावर काय फ्री होतं कशावर काय म्हणतात ना किती काय कसली ऑफर होती आता एवढी काय डोक्यात राहत नाही पण भरपूर होती व्हिडिओ घेतलेला आहे मी त्यामध्ये दिसतंयच बऱ्यापैकी तर चला आता ह्या व्हिडिओचा इथे सेंड करू आपण भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ